निवृत्त शिक्षकांना मोठा दिलासा. 1 जुलैची वेतनवाढ लागू. निवृत्त कर्मचारी आणि शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. केसची थोडक्यात ओळख. कोर्ट फाइल्स निवृत्त कर्मचारी रीट याचिका क्रमांक 15,662/2025 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निवृत्त वेतनधारकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांची मुख्य मागणी होती निवृत्तीनंतर 1 जुलै रोजी मिळणारी वार्षिक वेतनवाढ इन्क्रिमेंट द्यावी आणि त्यानुसार पेन्शन पुन्हा मोजावी. महत्त्वाचा मुद्दा. 6व्या वेतन आयोगानुसार वेतनवाढीचा कालावधी असतो 1 जुलै ते पुढील 30 जून. पण प्रश्न असा होता, जर कर्मचारी 30 जून रोजी निवृत्त झाला तर त्याला 1 जुलैची इन्क्रिमेंट मिळणार का? याआधीचे निर्णय. या मुद्द्यावर आधीही न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली होती. बालाजी माणिकराव बिरारदार वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड वर्सेस CP मुंडीनमानी या दोन्ही प्रकरणात स्पष्ट सांगितले गेले की वेतनवाढ ही हक्क आहे आणि ती 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यावर मिळते. न्यायालयाचा निर्णय. या प्रकरणात न्यायमूर्ती रवींद्र घोगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी महत्त्वाचा निर्णय दिला. निर्णय काय आहे? ज्या कर्मचाऱ्यांनी शेवटच्या वर्षात 6 महिने किंवा अधिक सेवा केली आहे त्यांना इन्क्रिमेंट मिळणार. 30 जून रोजी निवृत्त झाले तरी 1 जुलैची वेतनवाढ लागू होणार. पेन्शन पुन्हा मोजली जाईल. फरकाची रक्कम म्हणजे एरियस 90 दिवसात मिळेल, मात्र फरकाच्या रकमेवर व्याज मिळणार नाही. याचा फायदा कोणाला? हा निर्णय विशेषतः खालील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. निवृत्त शिक्षक, जिल्हा परिषद कर्मचारी, सरकारी सेवक ज्यांनी 30 जून रोजी निवृत्ती घेतली आहे त्यांना आता मोठा आर्थिक फायदा होणार आहे. निकालाचा थोडक्यात सारांश. 30 जून रोजी निवृत्ती झाली असेल तर इन्क्रिमेंट मिळणार. 6 महिने सेवा हक्क निश्चित. ज्यांची सेवा 1 जुलैपासून 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना पुढील वर्षाची वेतनवाढ मिळण्याचा हक्क आहे असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे 31 डिसेंबर ते 30 जून या काळामध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. धन्यवाद.